धन्यवाद सतीश दादा. भगवंताचे अस्तित्व आपण जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्या जगण्याला, कर्तृत्वाला काही अर्थ नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. हे सांगण्याचा उद्देश काय, तर माझी 5 वर्षाची कन्या मला विचारते की आई, देव कुठे असतो? देव बाप्पा जेवण का करत नाही? आणि मग देव बाप्पा आपल्याला का दिसत नाही? तिच्या निरागस प्रश्नांचं उत्तर म्हणून आपण सर्वांसाठी एक भक्तिगीत आहे. गीतकार आहेत ग. माडगुळकर, संगीतकार आहेत सुधीर फडके, गायक आहेत सुधीर फडके, चित्रपट आहे झाला महार पंढरीचा, घेऊन येत आहेत तुकाराम बापू गिरमे. बापू हे राष्ट्रीय छात्र सेना NCC पुणे येथील कार्यालयात शिपाई म्हणून 1983ला नेमणूक आणि त्यानंतर प्रमोशन घेऊन ज्युनियर क्लर्क, सिनियर क्लर्क, अकाउंटंट म्हणून सेवा केली व 2020 मध्ये अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. असे आमचे बापू. बापूंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाल, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाल, देव चोरून नेईल अशी कोणाची देव मूर्तीत नामावे, तीर्थ क्षेत्रात नागावे, देव आपणात आहे, शिर झुकवनिया पाय, तुझ्या माझ्या जड देई देव बरोनिया. देव नाही देवाल, देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत, देव सगुण निर्गुण, देव विश्वाचे कारण, काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राई, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाल. धन्यवाद. माझ्या चिमुकलीच्या प्रश्नांचं उत्तर तिला मिळालं आणि तुम्हा सर्वांना बसलेल्याला इथे उत्तर मिळालं असेल की देव देवाऱ्यात नाही आणि देवालही नाही, म्हणजे देव कोणाच्यात आहे. तसं जर बघायला गेलं तर मानला तर देव आहे, नाहीतर नाही. भक्तिमय वातावरणात आपण आहोत.